हॅलो एव्हरीवन. आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, जसं की तुम्ही आमच्या व्हिडिओच्या टायटलमध्ये बघू शकता, तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर या कॉम्पिटेटिव्हच्या एक्झामच्या प्रिपरेशन मधला सगळ्यात महत्त्वाचा आणि सिलेक्शन डिसाइडिंग फॅक्टर म्हणजे तुमची टेस्ट सिरीज. मग या टेस्टचं अनालिसिस कशा पद्धतीने करायचं असतं जेणेकरून तुम्ही तुमच्या स्कोअरला फायनल सिलेक्शन पर्यंत घेऊन जाऊ शकता, याविषयी मी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. एकदम प्रॅक्टिकल स्टेप्स आहेत आणि स्वतःचा एक्सपिरियन्स मी माझा सांगणार आहे की मी कशा पद्धतीने माझा स्कोअर या टेस्ट सिरीजच्या मदतीने इम्प्रूव्ह केला होता. आणि टेस्ट सिरीज कोणत्या, मी काही वेगळ्या टेस्ट सिरीज बद्दल बोलत नाहीये की तुम्हाला ह्या अकॅडमीची घ्यायची त्या अकॅडमीची टेस्ट सिरीज घ्यायची. टेस्ट सिरीज बद्दल मी बोलणार आहे की तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे ऍज अ टेस्ट सिरीज म्हणून सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे मोबाईलवरती स्टॉपवॉच लावून म्हणा किंवा जर कुठे अवेलेबल असतील ते ऍज अ टेस्ट सिरीज म्हणून तर तिथून म्हणा. तुम्हाला काय करायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे ऍज अ टेस्ट सिरीज म्हणून सॉल्व्ह करायचे आहेत. ते का करायचंय याचं मी सोल्युशन, हे प्रॅक्टिकल सोल्युशन जे मी स्वतः अप्लाय केलेलं होतं हे दाखवणार आहे. मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. टेस्ट सिरीजचा रोल काय असतो, इम्पॉर्टन्स काय असतो, हे ऑलरेडी मागच्या एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स काय सांगतोय की मी प्रिपरेशन कशा पद्धतीने केलं आणि टेस्ट सिरीजचा कशा पद्धतीने यूज केला. सगळ्यात अगोदर मी काय केलं, सगळे लेक्चर्स आणि क्लासेस कम्प्लीट केले. त्यानंतर मी मेडिझी, एस अकॅडमी आणि आय एस मास्टर ह्या ज्या 3 अकॅडमीज आहेत यांच्या गेटच्या टेस्ट सिरीज द्यायला स्टार्ट केली. टॉपिक वाईज टेस्ट सिरीज, सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज, मिक्स सब्जेक्ट टेस्ट सिरीज दिल्या. फुल लेंथ टेस्ट सिरीज देखील याच्यामधल्या दिल्या. बट याच्या अगोदर हे लेक्चर संपल्यानंतर मी काय केले होते, गेटचे पीवायक्यू सॉल्व्ह केले होते, गेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. आणि हे गेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना लेक्चर झाल्यानंतर मी कुठल्याही प्रकारची टाइम बाउंड प्रॅक्टिस नव्हती केली. म्हणजे जसं तुम्ही करता अगदी तसंच, एक युनिट संपलं त्या युनिटवरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह केले. मग त्याला किती वेळ लागतोय काय लागतोय नाही बघितलं, कारण तिथे कन्सेप्ट क्लिअर करायच्या होत्या म्हणून, बरोबर. मग एक क्वेश्चनला 10 मिनिटं जरी लागत असले तरी तो क्वेश्चन सॉल्व्ह करत बसलो. मग त्यामध्ये काय व्हायचं की आपल्याला कळत नाही की खरंच आपला हा क्वेश्चन बरोबर येतोय की नाही, कारण 10 मिनिटं एका क्वेश्चनला दिले म्हणजे तो सॉल्व्ह होणारच की नाही. तुम्ही देखील आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करता, सोल्युशन नाही जमलं तर लगेच मागे खोलून बघता आणि त्याचा आन्सर बघता. याने काय होतं, याने होतं हे की तुम्हाला वाटतं की माझं प्रिपरेशन मी करतोय, बट ते सोल्युशन बघितल्यानंतर तुमच्या ब्रेनला समजतं की याचा आन्सर मला माहिती आहे. तिथे तुम्हाला ऍक्च्युअली कळालं नाही की ही माझी सिली मिस्टेक असू शकली असते एक्झाम मधली. मी देखील तेच केलं, लेक्चर केले, लेक्चर नंतर गेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह केले. इथे कुठल्याही प्रकारची टाइम बाउंड प्रॅक्टिस नव्हती, काही नव्हतं, क्वेश्चन हे सॉल्व्ह होत होते. त्यानंतर मेडीजी, एस अकॅडमी आणि आय एस मास्टर यांच्या टेस्ट सिरीज दिल्या. या सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज होत्या. यासोबतच ह्या होत्या तुमच्या कशा टेस्ट सिरीज, फुल लेंथ टेस्ट सिरीज होत्या. ह्या टेस्ट देखील दिल्या बऱ्यापैकी. त्यानंतर मी काय ठरवलं, फेब्रुवारीमध्ये एक्झाम असते, सप्टेंबर महिन्यापासून मी ठरवलं होतं की जेवढे पण मागचे पेपर झालेले आहेत, म्हणजे ऑलरेडी हे सगळं अटेम्प्ट केलेलं असताना, गेटचे पीवायक्यूज ऑलरेडी सॉल्व्ह केलेले असताना मी काय ठरवलं होतं की जेवढे पण गेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, हे गेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मला ऍज अ टेस्ट सिरीज म्हणून द्यायचे आहे. म्हणजे 2012चा पेपर, 2013चा पेपर, 2014चा पेपर, हे सगळे पेपर मी 3 तासाचा वेळ लावून काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. मी स्वतः काय केलं होतं, डिसाईड केलं. मग यासाठी मी टेक्स्टबुक ऍपवरती त्यांच्यावाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं जे पॅकेज आहे ते पॅकेज घेतलं टेक्स्टबुक ऍपवरती. आणि त्या टेक्स्टबुक वरती माझे प्रिव्हियस इयर क्वेश्चन ऍज अ टेस्ट म्हणून द्यायला स्टार्ट केले. मग याचंच अनालिसिस मी तुम्हाला दाखवतो की एवढ्या टेस्ट सिरीज दिलेल्या असताना आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व्ह केलेले असताना, ज्यावेळेस पुन्हा मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन ऍज अ एक टेस्ट म्हणून द्यायला लागलो, एक टेस्ट म्हणून द्यायला लागलो, याचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस हे क्वेश्चन मी द्यायला लागलो त्यावेळेस सगळे सब्जेक्ट एकत्र असतील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण सब्जेक्ट वाईज ते सॉल्व्ह करतो, आणि ज्यावेळेस ऍज अ टेस्ट म्हणून दिली त्यावेळेस सगळे सब्जेक्ट एकत्र होते. प्रिव्हियस इयर क्वेश्चन 3 तासाची टेस्ट होती, जेणेकरून माझं गेट सारखं प्रिपरेशन हे होणार होतं. मग याविषयी मी आज बोलणार आहे. बघा, तुम्हाला तारीख दिसत असेल, तारीख बघा आणि मार्क्स बघा. मी तुम्हाला सांगतो स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा असतो त्याच्याबद्दल. इथे तुम्हाला दिसत असेल ऑगस्ट 22 ही डेट आहे. या ऑगस्ट 22ला, बाळांनो इकडे लक्ष द्या, ही जी ऑगस्ट 22 डेट आहे, या ऑगस्ट 22ला जर तुम्ही बघितलं तर मी पहिली टेस्ट दिला होता 2010चा पेपर, माझे 62 मार्क्स आले होते. यानंतर काय केलं, यानंतर मी पुढचा पेपर दिला. जो पुढचा पेपर दिला, तो पुढचा पेपर दिला तुमचा बघा इथे डेट नाही, हा पुढचा पेपर सप्टेंबर 19ला दिला. इथे तुम्हाला 77 स्कोर दिसत असेल, आणि तुमचावाला 2012चा हा पेपर. त्यानंतर मी 20 सप्टेंबरला पेपर दिला, 68 मार्क्स. त्यानंतर मी 21 सप्टेंबरला पेपर दिला, 72 मार्क्स. त्यानंतर मी 22 सप्टेंबरला पेपर दिला, 63 मार्क्स. इथे तुमचा एक गोष्ट ध्यानात आणून द्यायची मला, की मी रोज 3 तास एक टेस्ट देतोय, म्हणजे सिलेबस कम्प्लीट आहे.
त्यानंतर काय आहे, सगळं काही माझा टेस्ट सिरीज देऊन झालेलं आहे. फायनल प्रिपरेशन करायचं मला, फायनल काउंटडाऊन करायचं एक्झामसाठी. तुम्हाला दिसत असेल माझी स्ट्रॅटेजी. मी रोज एक 3 तासाची टेस्ट देतोय. हे मी खूप दिवसांपासून सांगतोय. तुम्हाला जर 2 तासाचा पेपर द्यायचा आहे ना पुढच्या 2 महिन्यानंतर किंवा पुढच्या 1 महिन्यानंतर, तर तुम्ही रोज 2 तासाची एक टेस्ट ही दिलीच पाहिजे. तेवढ्याच वेळामध्ये तेवढेच क्वेश्चन, 100 प्रश्न, 100 प्रश्न, 2 तास टाइम लावा. चेक करा किती सॉल्व्ह होतात. पहिल्या दिवशी किती सॉल्व्ह होतील? 70च सॉल्व्ह होतील, 60 सॉल्व्ह होतील. हळूहळू हे वाढेल, कारण तुम्ही सिली मिस्टेक्स करतात, तुमचा टाइम पुरत नाही. न्यूमेरिकल मग तुम्ही कोणते न्यूमेरिकल स्किप केले पाहिजे हे तुम्हाला शिकायला मिळतं. म्हणून इथे तुम्हाला दिसत असेल रोज एक टेस्ट दिलेली. स्कोर किती आहे? 63 आहे. त्यानंतर तुम्हाला दिसत असेल सप्टेंबर 24ला 53 स्कोर आहे. त्यानंतर दिसत असेल सप्टेंबर 26ला 69 स्कोर आहे. त्यानंतर 27 सप्टेंबरला 58 स्कोर आहे. बाळांनो, अजून एक गोष्ट लक्षात प्रकर्षाने आणून द्यायची आहे या ठिकाणी. कोणती गोष्ट सर? की मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व्ह केलेले होते गेटचे, आणि गेटचेच पेपर पुन्हा देतोय. फक्त सगळे सब्जेक्ट एकत्र आले, म्हणजे तरी स्कोर किती येतोय? फक्त 58 इतका स्कोर येतोय. स्कोर किती येतोय फक्त बघा, 1 ऑक्टोबरला तर फक्त 55 मार्क्स आलेले आहे. 2 ऑक्टोबरला थोडा इम्प्रूव्ह झाला, 76 वरती गेला. हा, हे कधी कधी तुमचं लक बाय चान्स नाही म्हणता येणार, कारण एवढ्या दिवसापासून मी कंटिन्युअस पेपर देतोय. बट तुम्हाला एक गोष्ट जाणून द्यायची की 1 ऑक्टोबर पर्यंत जर स्कोर तुम्ही बघितला, तर स्कोर कंटिन्युअसली 50 to 60 ह्या रेंजमध्ये व्हेरी करतोय. कोणत्या रेंजमध्ये व्हेरी करतोय? 50 to 60. असे क्वेश्चन्स जे क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व्ह केले आहेत. मग सर तुम्ही ही जी इम्प्रुव्हमेंट केली की 1 ऑक्टोबर नंतर 2 ऑक्टोबरला 76 येतोय, पुरा कमी झालेला दिसेल तुम्हाला, 72 दिसतोय आता. आता दिसतोय तुम्हाला 70 दिसतोय. यानंतर तुम्हाला दिसतोय. हे सगळं काही मी आता प्रिपेअर नाही केलेलं, हे विथ डेट्स माझ्याकडे सेव्ड आहे डेटा टेक्स्ट बुक वरती. काय आहे? 7 ऑक्टोबरला तुम्हाला 68 स्कोर दिसतोय. त्यानंतर तुम्हाला दिसत असेल 8 ऑक्टोबरला 60. तुम्ही एक गंमत बघितली असेल की 2 ऑक्टोबर नंतरचा स्कोर जो आहे हा 70 प्लस जातोय, 68 पर्यंत आलाय, म्हणजे स्कोरची रेंज वाढलेली आहे. सर हे कसं पॉसिबल केलं तुम्ही? हे पण मी सांगणार आहे, पुढे जाऊन सांगतो. स्कोरची तुम्हाला इम्प्रुव्हमेंट झालेली दिसेल. यानंतर नोव्हेंबर 9 68 स्कोर, त्यानंतर नोव्हेंबर 7 66 स्कोर. त्यानंतर काय होतो तुमचा वाला जानेवारी, म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये मी प्रिव्हियस इयर पेपरची टेस्ट दिलेली नव्हती, कारण पूर्ण डिसेंबरमध्ये मी काय केलं होतं, पूर्ण डिसेंबरमध्ये मी मेडिजीच्या आणि एस अकॅडमीच्या परत एक्स्ट्रा फुल लेंथ टेस्ट सिरीज घेतल्या, आणि त्या फुल लेंथ टेस्ट सिरीज ज्या होत्या त्या अटेम्प्ट केल्या होत्या. ठीक आहे, पूर्ण 1 महिना मी काय करायचो, 3 तास टेस्ट द्यायचो. टेस्ट दिल्यानंतर त्या टेस्टचं अनालिसिस करायचो, जे चुकलं ते माझ्या नोट्समध्ये रिवाइज करायचो. ही सिंपल स्ट्रॅटेजी होती मागची शेवटच्या 2 महिन्यांसाठी. गेटचा पेपर सगळ्यांना माहिती आहे फेब्रुवारीमध्ये असतो. फेब्रुवारीमध्ये जो पेपर असतो 1 जानेवारी नंतर, मग बघा, मी 2020 नंतरचे जे पेपर आहेत गेटचे आणि 20 नंतरचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि हे गेटचे पेपर सॉल्व्ह केलेले नव्हते. म्हणजे ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो ना, लेक्चर केल्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचो, त्यावेळेस देखील 20 नंतरचे क्वेश्चन सॉल्व्ह केले नव्हते. का सॉल्व्ह केले नव्हते? कारण डोक्यामध्ये स्ट्रॅटेजी तयार केलेली होती. कोणतंही प्रिपरेशन करताना तुम्हाला अगोदरपासून विथ स्ट्रॅटेजी जावं लागतं. स्ट्रॅटेजी काय होती की 20 पर्यंतचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि पेपर मी आधी सॉल्व्ह करेल, आणि 20 नंतरचे पेपर मी का बाकी ठेवले? कारण मला शेवटच्या महिन्यामध्ये असे क्वेश्चन्स आणि असे पेपर हवे होते जे गेट लेवलचे असतील आणि त्याच्या टेस्ट मी अटेम्प्ट करू शकेल. कारण ज्या टेस्ट सिरीज आपण देतो, या टेस्ट सिरीजची लेवल ही नक्कीच आपल्या ऍक्च्युअल एक्झाम पेक्षा थोडी वाढवा असते. मग ते मी डिसेंबरमध्ये संपवलं. जानेवारीमध्ये मला काय करायचं होतं, जानेवारीमध्ये मला अशा टेस्ट द्यायच्या होत्या, ज्या टेस्ट लक्ष देऊन ऐका, जानेवारीमध्ये मला अशा टेस्ट द्यायच्या होत्या ज्या टेस्ट गेट लेवलच्या असतील पण माझ्यासाठी अननोन असतील. म्हणून मी 2020 नंतरचे गेटचे पेपर हे सॉल्व्ह केलेले नव्हते. मग जानेवारी 1ला टेस्ट दिली, तिथे देखील 63 स्कोर आला. रँक बघा 174 आहे 3000 मुलांपैकी. आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये पीएसयूज हवे, म्हणजे टॉप 50 मध्ये यायचं, हे डोक्यामध्ये फिट होतं त्यावेळेस. 100च्या आत भेटून जातं पण टॉप 50 यायचं होतं. 1 जानेवारीला पेपर देतोय तरी स्कोर किती येतोय? 63 मार्क. अगेन अनालिसिस, अगेन रिव्हिजन. मी अनालिसिस सांगणार आहे तुम्हाला काय अनालिसिस केलं ते. 14 जानेवारीला एक पेपर देऊन बघितला, स्कोर आला 64. परत अनालिसिस, परत रिव्हिजन, परत सिली मिस्टेकचं अनालिसिस. ते कसं करायचं ते सांगतो. मग तुम्हाला दिसत असेल फायनल पेपर जो आहे, हा फायनल पेपर मी 29 जानेवारीला दिला. फेब्रुवारीमध्ये तुमचा गेटचा पेपर असतो, बट 29 जानेवारीच्या पेपरमध्ये माझी रँक दिसत असेल तुम्हाला 29 आहे, आणि स्कोर जो आहे हा स्कोर बाळांनो 83.34 आहे इथे. आणि टोटल किती जणांनी दिला होता? 8207 जणांनी हा पेपर दिलेला होता. इथे आल्यानंतर मात्र मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला की यस, आता आपली रँक ही टॉप 50 मध्ये येऊ शकते.
बट स्कोर इम्प्रुव्हमेंट एकाएकी झालेला आहे का? नाही. सप्टेंबर पासूनची कन्सिस्टन्सी आहे, डेली पेपर दिलेले आहेत, त्याचं अनालिसिस केलेलं आहे. तेव्हा कुठेतरी स्कोर जो आहे हा 29 जानेवारीला ज्यावेळेस मी स्कोर 83.34 बघितला आणि ऑल इंडिया रँक ज्यावेळेस या पेपरमध्ये 29 बघितली, त्यावेळेस स्वतःच्या मनाशी तयार झाली खुंगाट की नाही, आता मी टॉप 50 मध्ये येण्यापासून मला कोणी अडवू शकत नाही. यानंतर मी कुठलीही टेस्ट दिली नाही, 2-3 दिवस फक्त सिली मिस्टेक्स आणि तुमची रिव्हिजन केली. सिली मिस्टेकची रिव्हिजन आणि रिव्हिजन सब्जेक्टची रिव्हिजन हे शेवटच्या आठवड्यामध्ये गेलं. एकदम पॉझिटिव्ह माइंडसेटने मी पेपरला जाऊ शकलो, याचं रिझन होतं हा स्कोर 29 रँक आणि 83.34 हा स्कोर. हे का झालं असेल? हे याच्यामुळेच पॉसिबल झालं. हा कॉन्फिडन्स कशामुळे आला? कारण माहिती होतं की इथपर्यंत स्कोर आणण्यासाठी मेहनत किती घेतलेली आहे. ती मेहनत मी तुम्हाला दाखवतो की टेस्ट सिरीजचं अनालिसिस कसं करायचं असतं. आणि योगायोगाने सांगू, 29 रँक इथे आलेली होती. माझी पीडब्ल्यूडी जेईची रँक किती आली सगळ्यांना माहिती. पीडब्ल्यूडी जेई मध्ये 29 रँक आलेली आहे. गेटमध्ये 39 रँक आलेली आहे, ऑल इंडिया रँक. म्हणजे ह्या गोष्टी ज्या असताना ह्या तुमच्या माइंडसेट वरती कुठे ना कुठेतरी डिपेंड करतात, 100% डिपेंड करतात. आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही बाळा. पुढची गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगतो की आता ही जी जर्नी आहे, कोणती जर्नी सर? तुम्ही तर 50 to 60च्या बघा, 58 स्कोर होता, 69 होता, 53 देखील मी बघितलाय. प्रिव्हियस इयर पेपर्स मध्ये 53 बघितलाय, जे क्वेश्चन्स ऑलरेडी सॉल्व्ह केलेले त्याच्यामध्ये बघितलं आहे. मग असं काय झालं की जो पेपर मी अननोन होता माझ्यासाठी, त्या पेपरमध्ये माझा स्कोर जो आहे हा स्कोर डायरेक्टली किती आला? कुठे गेला तो स्कोर? आता तुम्हाला दाखवला ना, 83 स्कोर आला आणि 29 रँक आली. हे का शक्य झालं सर? याचं रिझन तुम्हाला सांगतो. इकडे या आता. तुम्हाला गोष्टी दाखवतो की कशा पद्धतीने तुमच्या टेस्टचं अनालिसिस करायचं असतं. कारण प्रत्येक टेस्ट नंतर मी हे करत होतो. माझ्याकडे 3-4 नोटबुक भरलेले आहेत एवढ्या जाड. बट मी तुम्हाला सांगतो की टेस्ट नंतर काय करायचं असतं. गेट 2012चा ऑफिशियल पेपर सॉल्व्ह केला, टेस्ट दिली, अनालिसिस. क्वेश्चन नंबर 23 नॉट रेड करेक्टली. डोक्यामध्ये फिट होतं मग की मी क्वेश्चन्स नीट रीड करत नाही. पुढच्या टेस्टमध्ये मी काय करेल? शांत डोक्याने पेपर देईल, क्वेश्चन्स नीट रीड करेल, सिली मिस्टेक्स करणार नाही. हे केव्हा? जेव्हा मी नोटबुकमध्ये लिहिलं, गेट 2012चा पेपर दिल्यानंतर ज्यावेळेस त्याचं अनालिसिस केलं. नेक्स्ट, एखादा क्वेश्चन अटेम्प्ट केला नाही. का अटेम्प्ट केला नाही? कन्सेप्ट जी होती ती नॉट नोन, अननोन कन्सेप्ट आली. मग तो कन्सेप्ट सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युला हे जाऊ द्या, हे तुमच्यासाठी गरजेचं नाही मॅथमॅटिक्स. बट हा फॉर्म्युला इथे लिहिला, इथेच नाही लिहिला, हा फॉर्म्युला माझ्या मेन नोट्स मध्ये लिहिला. मेन नोट्स मध्ये हा फॉर्म्युला लिहिल्यामुळे काय झालं? पुढच्या रिव्हिजन मध्ये तो फॉर्म्युला माझा इन्क्लूड केला गेला मॅथमॅटिक्सच्या. ठीक आहे. नेक्स्ट, सिली मिस्टेक इन प्रोबॅबिलिटी. त्यानंतर गंमत बघा, होतं काय? ज्यावेळेस क्वेश्चन हे सॉल्व्ह केले नव्हते असं नाही, अगोदर हे सॉल्व्ह करून झालेले आहेत. बट टाइमचं प्रेशर आहे, 3 तासाचा पेपर आहे, सगळेच सब्जेक्ट एकत्र आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करताना सब्जेक्ट बाजूबाजूला होते, टाइमचं प्रेशर नव्हतं. टाइम प्रेशर आणि सगळे सब्जेक्ट एकत्र येणं काय व्हायला लागलं? इथे बघा काय लिहिलेलं आहे, एकदम सिली मिस्टेक. काय सिली मिस्टेक आहे? 50 mm आहे. 50 mm म्हणजे 0.05 मीटर असतं. कुठलं तरी न्यूमेरिकल असेल, त्या न्यूमेरिकल मध्ये यूज करायचं असेल. 50 mm म्हणजे 0.05 मीटर असतं. मी 0.5 मीटर घेतलं. हे लिहिलं आहे मी त्या क्वेश्चनच्या बाबतीत, एवढं स्पेसिफिकली लिहिलं. हे का लिहिलं असेल बाळांनो? कारण मी तुम्हाला सांगतोय ना की 14 जानेवारीला टेस्ट दिली, नंतर 29 जानेवारीला टेस्ट दिली, त्याच्या अगोदर 1 जानेवारीला टेस्ट दिली होती. ह्या गॅप मध्ये मी हे रिव्हाइज केलेलं आहे. काय रिव्हाइज केलेलं आहे? की सिली मिस्टेक्स कोणत्या होतात. हा, मी युनिट कॅल्क्युलेशन, युनिट घेताना किंवा युनिट कन्व्हर्जन मध्ये मिस्टेक्स करतो. हे मी ज्यावेळेस रीड केलं, खूप वेळेस रीड केलं, सिली मिस्टेकच्या नोटबुकची सुद्धा रिव्हिजन मी केलेली आहे. त्यावेळेस मी पेपर देताना एकदम माझे सगळे माइंड कॉन्शियस झालं, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष जातं आणि कॉन्शियस माइंडने ज्यावेळेस आपण पेपर देतो त्यावेळेस सिली मिस्टेक ही अवॉइड होते. तेव्हा कुठेतरी ही रँक 39 पर्यंत मी येऊन पोहोचले. म्हणजे मी विद्यार्थ्यांना हेच सांगतोय की बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की गेटमध्ये 50च्या आत रँक आणण्यासाठी तुम्हाला एकदम पहिल्यापासून खूप बेस पक्का लागतो, किंवा मग तुम्हाला एखाद्या चांगल्या रेप्युटेड कॉलेजमधून, IIT NIT मधून शिकावं लागतं, तुम्हाला चांगले क्लासेस करावे लागतात. ह्या सगळ्यांच्या डिस्पाईट, या सगळ्यांच्या व्यतिरिक्त एक महत्वाची गोष्ट असते की तुम्हाला मेहनत खूप घ्यावी लागते गेटमध्ये चांगली रँक आणण्यासाठी. मी देखील, माझ्या देखील बेसिक कन्सेप्ट खूप जास्त क्लिअर होता असं नाहीये. मी देखील शून्यापासून सुरुवात केली होती. बट प्रत्येक मिस्टेक वरती मला काम करायचंय. हे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाशी खुणगाड बांधता की नाही, ही चूक होते, मी अशी इम्प्रूव्ह करेल,
ही मिस्टेक होते. मी अशी बरेच जण मला विचारतात, सर माझा ना मी खूप अभ्यास करतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन ग्रुपचं पब्लिकेशन 4-4 5-5 वेळेस सॉल्व्ह करून झालं, बट माझा स्कोर इम्प्रूव्ह होत नाही, माझे कॅल्क्युलेशन मिस्टेक होतं, काय केलं पाहिजे? अरे कॅल्क्युलेशन मिस्टेक होत आहे, मग चेक करा काय मिस्टेक होत आहे. पाढेपाठ नाहीये का तुम्हाला? न्यूमेरिकल समजत नाही का? मग न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. पाढेपाठ नाही मग पाढेपाठ करा. लिहा, बट हे लिहिल्याशिवाय नाही समजणार. एक एक गोष्टीवरती काम करा. हे बघा मी सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. नोटबुक जी होती माझी त्या नोटबुक मध्ये प्रत्येक गोष्ट ही लिहून ठेवलेली आहे. मी सगळं काही दाखवत नाही आता एवढं, बट तुम्हाला हेच दाखवतोय मी की काय आहे आणि काय नाही. हे सगळं जेव्हा तुम्ही लिहिता, इथे बघा गेट 13चा पेपर हायड्रोलॉजी प्रोबॅबिलिटीचं न्यूमेरिकल चुकलं, त्याचं लगेच लिहून घेतलं काय असतं. त्यानंतर तुम्हाला शेअर स्ट्रेसचं युनिट आहे, इथे ए इंटू आय बार काय घ्यायचा असतो हे माहिती नसेल कदाचित, हे चुकलं असेल, ते लिहून घेतलं इथे तो काय असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 बघा कशामुळे चुकलेला आहे. रिडिंग अँड अनालिसिस नॉट करेक्टली डन. क्वेश्चनच नीट रीड केला नाही. हे होतं ना तुमच्या बरोबर. पेपरला आल्यानंतर किती जणांना वाटतं सर अजून 5 क्वेश्चन मी बरोबर करू शकलो असतो, बट मी व्यवस्थित रीड केले नाही, शेवटच्या मिनिटाला चेंज केले. हे किती जणांना वाटतं? हा व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी किती जणांना वाटतं? सगळ्यांनाच वाटतं. जर माझे अजून 5 प्रश्न बरोबर असते तर कदाचित मी सिलेक्शन लिस्ट मध्ये असतो, आणि ते 5 प्रश्न म्हणजे माझ्या सिली मिस्टेक होत्या, आणि त्यामुळे मी माझा अभ्यास तर झालेलाच आहे. हे स्वतःचं समाधान झालं की 5 सिली मिस्टेक असतात तर माझं सिलेक्शन झालं असतं, बट झालं का? झालं नाही ना सिलेक्शन. मग त्या सिली मिस्टेक काय प्रयत्न केले तुम्ही इम्प्रूव्ह करण्यासाठी? मागच्या पेपरला ज्यावेळेस गेले त्यावेळेस तुम्ही रिवाइज करून गेले, यावेळेस परत रिवाइज करूनच जाताय. चेंज काहीच नाही केला ना स्वतःमध्ये. मग सिली मिस्टेक्स होत आहे तर त्या लिहा. रिडिंग अँड अनालिसिस नॉट करेक्टली डन. हे ज्यावेळेस तुम्ही रीड करणार एक्झामच्या आधी, रिव्हिजन याची करणार, त्यावेळेस तुम्ही स्वतःला सांगणार की नाही, मला पेपर जो आहे तो शांत राहून द्यायचा आहे, घाई करून पेपर द्यायचा नाही, माझी रिडिंग मध्ये मिस्टेक होऊन जाते, माझे मार्क जातात. पण कुणी ना एवढं बारीक बारीक गोष्ट सांगणार पण नाही, आणि कुणी या बारीक बारीक गोष्टींवर काम करायला पण तयार नाही. विद्यार्थी सुद्धा फक्त आलं, रीड करायचं, घरी जायचं, रीड करायचं, घरी जायचं, आणि पेपरला जायचं. पेपरवरून आल्यावर म्हणायचं माझे 5 क्वेश्चन जर बरोबर असते तर माझं सिलेक्शन झालं असतं. अरे बट ते 5 क्वेश्चन बरोबर आणण्यासाठी तुम्ही एवढी मेहनत घेताय का? तुम्ही नोटबुक बनवली का? माझ्या काय चुका होताय त्या लिहून ठेवताय का? आणि यासाठी गरजेची असते टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज मध्ये ज्या चुका होत आहे त्या अनालाइज करा. जर तुमची परीक्षा 2 महिन्यानंतर आहे तर तुम्हाला आजपासून रोज 2 तासांची टेस्ट द्यायची. जर तुमची परीक्षा 1 महिन्यानंतर आहे तरी देखील आजपासून तुम्हाला रोज 2 तासांची टेस्ट द्यायची. ही रोजची 2 तासांची टेस्ट मार्क्स किती येत आहे हे बघण्यासाठी नाहीये, ही तुम्हाला एक्झाम रेडी बनवण्यासाठी आहे. कशासाठी आहे? एक्झाम रेडी बनवण्यासाठी आहे. माझा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा स्कोर 53 आलेला आहे लोवेस्ट गेटच्या पेपरचा, आणि हायएस्ट आला 83 केव्हा? जानेवारीमध्ये. टेस्ट द्यायला चालू केव्हा केल्या होत्या? ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 5 महिने कंटिन्यू जवळपास रोज एक टेस्ट दिलेली. ठीक आहे, मध्ये आठवड्यामध्ये एक गॅप असेल, एखाद्या दिवशी 2-3 दिवसाचा गॅप, बट ऑन अन ऍव्हरेज रोज एक 3 तासाची टेस्ट दिलेली 4 ते 5 महिने. 4 ते 5 महिने जेव्हा रोज एक टेस्ट दिली, त्यावेळेस कुठेतरी 53 पासून 83 पर्यंत जाऊ शकलो. तुम्ही 5 महिने रोज एक टेस्ट देता का? रोज 2 तासाची. स्वतःला विचारून बघा की मी रोज, माझा जर पेपर आहे, माझं जर लाईफ चेंज होणार आहे या गोष्टीमधनं, तर मी रोज 2 तासाची एक टेस्ट का देऊ नये? का मी माझ्या विकनेसेस वरती काम करू नये? तर हे करायला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, एक नोटबुक बनवा, टेस्ट घ्या. टेस्ट नसतील, बुक घ्या. बुक मधनं क्वेश्चन निवडा 100, टाइम लावा, स्टॉपवॉच स्टार्ट करा, टाइम लावा, आणि टेस्ट द्यायला सुरुवात करा. 2 तास रोज, डेली. डेली न चुकता. एक दिवस गॅप घेत जा आठवड्यामधनं, पण रोज 100 प्रश्न आणि 2 तासाची टेस्ट ही डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामसाठी देणं मस्ट आहे. आणि ती टेस्ट दिली, तशी प्रॅक्टिस झाली, कोणत्या मिस्टेक्स होता याचं अनालिसिस केलं तर आणि तर तुमचं सिलेक्शन हे होणार आहे. जसं इथं मी सगळ्या गोष्टी लिहिल्या होत्या. स्किप केलेले क्वेश्चन देखील लिहून ठेवायचो. जसं नवीन क्वेश्चन आला बघा, सिली मिस्टेक बघा, क्वेश्चन नॉट रीड करेक्टली, हे तुमची चूक नाहीये, किंवा ही फक्त चुका तुम्हीच करताय पेपरला असं नाहीये. मुलं माझ्यासोबत बोलताना म्हणतात सर माझं ना माइंड स्टेबल नाही राहत पेपरला गेल्यावरती, मी ना क्वेश्चन व्यवस्थित रीड नाही करत. अरे रीड नाही करत ती लिही दादा. जर नाही रीड करत ना, बट हे एक्झामला कळून उपयोग नाहीये ना की क्वेश्चन रीड नाही करत नीट. हे एक्झामच्या आधी कळायला हवं, म्हणजे एक्झामला जाऊन मी क्वेश्चन नीट रीड करेल. मग हे एक्झामच्या आधी कसं कळेल? हे असं कळेल, क्वेश्चन नॉट रीड करेक्टली. टेस्ट दिलेली आहे, लिहून ठेवलं. एक्झामच्या आधी सिली मिस्टेकची नोटबुक मी रिव्हाइज करून गेलो होतो गेटच्या पेपरच्या 8 दिवस आधी. त्यामुळे मला माहिती होतं मी एक क्वेश्चन रीड करण्यामध्ये चुकी करतो, म्हणून मी गेटला एकदम काळजीपूर्वक क्वेश्चन रीड केले. काही स्किप, कन्सेप्ट नॉट नोन वाले क्वेश्चन आले तर त्या कन्सेप्ट लिहून घेतल्या, या मेन नोट्स मध्ये ऍड केल्या. इट इज नॉट अ वन डे स्टोरी.
हे काही एका दिवसामध्ये आलेली रँक नसते किंवा एका दिवसामध्ये झालेलं सिलेक्शन नसतं. तुम्ही तुमच्या सिलेक्शनसाठी किती एफर्ट्स पुट करताय यावर तुमचं सिलेक्शन कधी होईल हे डिपेंड करतं. स्वतःशी आज एक खुणगाट बांधा मग सगळ्यांनी, की ऍटलिस्ट रोज एक टेस्ट विथ टाइमपास म्हणून नाही, विथ टाइम लावून, स्टॉपवॉच लावून रोज एक टेस्ट देणार. आणि पुढच्या काहीतरी दिवसांसाठी जोपर्यंत पेपर येत नाही तोपर्यंत ही हॅबिट मी कंटिन्यू ठेवणार. फक्त टेस्ट देणार नाही, टेस्ट दिल्यानंतर चुकलेले क्वेश्चन कुठून येतात, नवीन असतील तर नोट्समध्ये लिहील, जर सिली मिस्टेक होत असतील तर ते नोट्समध्ये लिहील, फॉर्म्युला आठवत नसेल तर तसं लिहील की हा फॉर्म्युला आठवला नाही, तो फॉर्म्युल्याचं रिव्हिजन करेल आणि अशा पद्धतीने स्वतःचा स्कोर काय करेल, इम्प्रूव्ह करेल. बाळांनो, हा व्हिडिओ माझं बनवण्याचं एवढंच कारण होतं की बऱ्याच मुलांचे डाऊट्स होते की सर टेस्ट अनालिसिस करतात कसं, त्याचंच हे सोल्युशन होतं. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला तुमच्या सिलेक्शनसाठी काही हेल्प हवी असेल तर इंस्टाग्रामवरती मेसेज करा. आणि टेस्ट सिरीज असेल किंवा मग तुमच्या नोट्स असतील कोणत्या यूज करायच्या, नोट्स डिटेल नोट्स ज्या मी स्वतः यूज केल्या त्या नोट्स तुम्हाला काय मिळतील, माझ्या टेलिग्रामवरती मिळून जातील, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊन देतो. ठीक आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओचं टॉपिक देखील कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.